तर प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅप संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांचा मोठा समर्थक असल्याचा दावाही खडसे यांनी केला। प्रफुल्ल लोढाकडे 7 ते 8 वर्षात 50 ते 60 कोटींची मालमत्ता कशी झाली असा सवालही एकनाथ खडसे यांनी विचारला। जामनेर आणि पहूरमध्ये पोलिसांनी धाडी टाकल्यात असं देखील खडसे यांनी सांगितलंय। प्रफुल्ल लोढाच्या घरी सीडी मिळते का यासाठी धाड टाकल्याचं देखील खडसे यांनी म्हटलंय। ही गोष्ट खरी आहे की साकेनाका पोलीस स्टेशन आणि MIDC अंधेरीला या प्रफुल्ल लोढावर गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा आहे, अल्पवयीन मुलीवर बलात्काराला चित्रण केलं वगैरेचा एक गुन्हा आहे आणि दुसरा जो आहे तो हनी ट्रॅपच्या संदर्भामधला गुन्हा आहे। आणि यामध्ये हा जो प्रफुल्ल लोढा आहे हा गिरीश महाजनांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे। हा अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये गिरीश महाजनांना शिवाय घालायचा, पण नंतर काय चमत्कार झाला माहिती नाही। गिरीश महाजनांनी त्याला भाजपमध्ये घेतलं। याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होती, पण आता तो कोट्यवधीचा मालक झाला अचानक। आजही त्याच्या प्रॉपर्टीची तपासणी केली तर त्याच्याकडे 50-60 कोटी रुपयाची प्रॉपर्टी या अगदी 8 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये त्याच्याकडे जमा झाली। ती कशी झाली हा एक संशोधनाचा विषय, पोलिसांनी त्याचा तपास केला पाहिजे। पण ह्याचं नाव नेहमी पोलिसांच्या सीडीमध्ये आपल्या या हनी ट्रॅप मध्ये आलं, म्हणजे पूर्वी पण आलेलं होतं। अनिल देशमुख त्या कालखंडामध्ये गृहमंत्री होते, त्या कालखंडामध्ये एक तक्रार आलेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने याच्या सर्व प्रिमायसेसवर त्या कालखंडामध्ये रेड घालण्यात आली होती। अगदी 15-20 दिवसापूर्वी याच्या घरावर म्हणजे पहूर येथे, जामनेर येथे, जळगाव येथे, नाशिक येथे पोलिसांनी रेड घातली। एक 15-20 दिवस झाले त्या गोष्टीला, आणि ते सीडी तपासण्यासाठीच घातली त्या संदर्भामध्ये की याच्याकडच्या जे आहेत पण याने कुठे लपवून ठेवल्या ते अजून पोलिसांना सापडलेलं